बिरडा बनवायचा आहे। हे रानातले तेरा आहे। तो तेरा कसा कवळा आहे ना, म्हणून मी आता डायरेक्ट घालणार आहे, नाही तर मग वाफून घेतात। आता हे आला लसूण खोबरा वाटण केला आणि कढीपत्ता, हे चिंचेचा कोळ कसा करायचा, चिंच घ्यायची आणि पितळेच्या पण नाही आणि जर्मलच्या नाही, पातेली शिजवायचं, स्टीलच्याच पातेलीत चिंच शिजवायची आणि मिक्सरला काढून अशी पेस्ट करायची आणि ती फ्रीजमध्ये भरपूर दिवस चालते। आता हा आला घेतलाय किसून, लसूण ठेचून घेतलाय आणि ही तेरेची पानं अशी कापून घेतली आणि हा बिरडा आणि हा कांदा आता मी फोडणीला घालते बघा। कांदा जरा भरपूर टाकायचा, कांद्यावर कसं चांगली चव येते बिरड्याला। जरी वाटण नसला, आला लसणाची पेस्ट आणि भरपूर कांदा असला तरी बिरडा छान होतो। आणि मग किंचित थोडा हिंग घालायचा। आता हिंग घातलाय, मसाला घालायचा, हळद घालायची आणि आला लसणाची पेस्ट घालायची। ही आला लसणाची पेस्ट आहे ती घालायची। हे बघा, कांदा, त्याच्यानंतर हिंग, हळद, मसाला, आला लसूण टाकलं आहे, तो चांगला फ्राय करून घ्यायचा। आज चतुर्थी आहे ना, बिरडा, वडी, परत शेंगा लाडू, सर्व पंचपक्वानाचं जेवण चालू आहे। मला संध्याकाळी मी ताटाचा नैवेद्याचा ताट दाखवेन। वाटण पण प्रमाणातच घालायचं, जास्त काही घालायचं नाही। आता चांगलं फ्राय होऊन द्यायचं। वाटणात मी कांदा नाही घातला, मी फोडणीला भरपूर कांदा घातलाय म्हणून वाटणात नाही घातला। कढीपत्ता वाटणात जास्त टाकला, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, आलं थोडंसं आणि फोडणीला पण थोडा थोडा आला लसूण वापरला आहे। आणि याच्यात चिंच, सगळा बिरडा शिजून आला ना का मग चिंचचं कोळ टाकायचा आणि थोडं गूळ टाकायचा किंचित, आपल्याला वाटणार पण नाही ह्यात गूळ टाकलंय। आता हे टाकायचं, तेरा टाकायचा, याला तेरा बोलतात, रानातला तेरा, हे शरीराला खूप चांगला असतो। आम्ही नाशिकला गेलते ना, तेव्हा फरशीवाले बाबा आहेत ना, ते सांगतात आळूची पानं खूप औषधिक आहेत, आपल्या शरीरातली सर्व क्लीन करतो, खूप औषधिक आहेत, त्या मुळ्या खा, पानं खा। फरशीवाले बाबा सांगत होते ही आळूची, मग मी नेहमी करते आळूची भाजी। आता बिरडा घातला, खूप सुंदर होतो बिरडा हा। आणि मग एक 10-15 मिनटं ताटात पाणी ठेवून वाफवून घ्यायचं आणि थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकायचं, कारण हा सुका बनवायचा आहे ना, जास्त पाणी नाही घालायचं। आणि मग शेवटला शिजत आलं ना का मग चिंच आणि गूळ घालायची
ज्यांना जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे मसाला घालायचा. आता मी जास्त कोथिंबीर कढीपत्ता वापरलाय ना, मग नंतर शेवटचा कलर येईल त्याला शिजल्यानंतर. ह्या पद्धतीने बिरडा बनवायचा. याला बोलतात आळूचा बिरडा. ह्यो तेरा आहे पण आळू बोलतात. आळूचा तेरा घालून बनवला आहे. हे डेखे आहेत ना, ही आपली शेकटाची शेंग कशी असते, तिला सोलतो कसे आपण तसे सोलायचे आणि मग त्याचे तुकडे बनवायचे. त्यांच्या दांड्या असतात त्या. झालं. या पद्धतीने बिरड्याची फोडणी.